नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 2026मध्ये रक्षाबंधन 28 ऑगस्टला म्हणजेच शुक्रवारी आलेले आहेत. रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा हे दोन पवित्र सण एकाच दिवशी साजरे केले जातात. प्राचीन व महाभारतातील ग्रंथात या सणांचा संदर्भ सापडतो. देव आणि असुर यांच्यातील संघर्षात देवांचा विजय झाल्यानंतर या सणास सुरुवात झाली. या पवित्र दिवशी बहीण भावाला अक्षता लावून ओवाळते व हातात राखी बांधते. भाऊसुद्धा आपल्या लाडक्या बहिणीला काही भेटवस्तू देत असतो. या भेटवस्तूसोबतच मी तुझे कायम संरक्षण करेल असे वचनसुद्धा देत असतो. राखी म्हणजे रक्षासूत्र. हे वाईट शक्तीपासून संरक्षण करणारा आणि सकारात्मक ऊर्जा देणारा पवित्र धागा मानला जातो आणि म्हणून या नारळी पौर्णिमेच्या दिवशी राखी ही भावाच्या हातावर बांधली जाते. आता रक्षाबंधन हा सण फक्त बहीण भावापुरताच मर्यादित नाही, तर समाजामध्ये सर्व स्त्रियांचा आदर करणे ही सुद्धा भावना व्यक्त करत असतो. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रक्षाबंधनाबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. यंदा ही नारळी पौर्णिमा 2 दिवस आलेले आहेत. या नारळी पौर्णिमेचा प्रारंभ 27 ऑगस्टला सकाळीच 9:08 होणार आहे आणि समाप्ती 28 ऑगस्टला सकाळी 9:47 होणार आहे. आणि म्हणून रक्षाबंधन नेमकी कोणत्या दिवशी साजरे करायचे आहेत, तसेच या दिवशी भद्राकाळसुद्धा सुरू असतो आणि धार्मिक मान्यतेनुसार रक्षाबंधनाचे कार्य भद्राकाळ संपल्यानंतरच केले जाते, कारण भद्राकाळात शुभ कार्य करणे अशुभ मानले जाते. आणि म्हणून यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी कोणता काळ हा भद्रकाळ असणार आहे. त्याचबरोबर बघा, या रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहणसुद्धा असणार आहे. तर हे चंद्रग्रहण आपल्या भारतात दिसणार आहे का? या चंद्रग्रहणाचे नियम आपल्याला पाळावे लागणार आहे का? त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक विवाहित स्त्री आपल्या माहेरी भावाला राखी बांधण्यासाठी जात असते किंवा वडिलांना राखी बांधण्यासाठी जात असते, काकांना राखी बांधण्यासाठी जात असते. परंतु तुम्हाला माहेरवरून परत सासरी येताना या 4 गोष्टी चुकूनही आणायच्या नाही. अन्यथा तुमच्या नवऱ्यावर आकस्मिक संकट येऊ शकतं. तुमचा नवरा आजारी पडू शकतो किंवा धनाचा नाशसुद्धा होऊ शकतो आणि लक्ष्मी साथ सोडून जाईल. तर 99% महिलांना ह्या गोष्टी माहीत नसतात आणि म्हणून 99% महिलांकडनं या चुका होत असतात. तर याचबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आता आपण सर्वात प्रथम पाहणार आहेत की यंदा रक्षाबंधन हे नेमकी कोणत्या दिवशी साजरे करायचे आहे. तर सांगितल्याप्रमाणे नारळी पौर्णिमेचा प्रारंभ 27 ऑगस्टला सकाळी 9:08 होणार आहे आणि 28 ऑगस्टला सकाळीच 9:47 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. पण आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये उदय तिथीनुसार कोणताही सण हा साजरा केला जातो. म्हणून जरी ही पौर्णिमा सकाळीच 9:15 वाजता संपत असली तरीही आपल्याला रक्षाबंधन हे 28 ऑगस्टला म्हणजेच शुक्रवारी साजरे करायचे आहे. आता त्याचबरोबर प्रत्येक वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ हा सुद्धा असतो आणि भद्रकाळामध्ये राखी ही बांधली जात नाही, ते अशुभ मानले जाते. कारण त्यामागे एक कथासुद्धा सांगितली जाते.
की लंकेचा राजा रावण याने भद्रकाळामध्येच आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेतली होती आणि एका वर्षाच्या आतच त्याचा सर्वनाश झाला. आणि म्हणून तेव्हापासून भद्रकाळामध्ये कोणतेही रक्षाबंधन जे आहे तर ते साजरे केले जात नाही किंवा कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, ते अशुभ मानले जाते. पण यंदा योगायोगाने रक्षाबंधनाच्या दिवशी जो भद्रकाळ आलेला आहे तर तो सकाळी सूर्योदयापूर्वीच संपणार आहे. त्यामुळे संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही रक्षाबंधन जे आहे तर ते साजरे करू शकता. भद्राचं सावट जे आहे तर ते यंदा रक्षाबंधनावरती नसणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलाही भद्रकाळ पाळण्याची गरज नाही. पण आता भद्रकाळ नाही, पण त्यासोबतच राहुकाळ हा दर दिवशी असतोच. प्रत्येक दिवशी विशिष्ट काळ हा एक राहुकाळ मानला जातो, जो दर दिवशी 2 तासाचा असतो. ज्याप्रमाणे भद्रकाळ हा अशुभ मानला जातो, तसेच राहुकाळ हा सुद्धा अशुभ मानला जातो. आणि राहुकाळामध्ये सुद्धा कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. जर आपण या राहुकाळात कोणतेही शुभ कार्य केले तर त्याचे वाईट विपरीत परिणाम हे आपल्याला भोगावे लागत असतात. आणि म्हणून तुम्हाला या रक्षाबंधनाच्या दिवशी राहुकाळ हा अवश्य टाळायचा आहे. आता राहुकाळ कोणता असणार आहे, तर या दिवशी राहुकाळ सकाळी 11:02 ते 12:35 असणार आहे. तर ही जी वेळ आहे तर ही वेळ सोडून आपल्याला रक्षाबंधन साजरे करायचे आहे. त्याचबरोबर रक्षाबंधन साजरे करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त असणार आहे? बघा, शुभ मुहूर्तावरती आपण कोणतेही शुभ कार्य केले तर ते यशस्वी होते, त्यामध्ये यश मिळते. आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या भावाला शुभ मुहूर्तावरती राखी बांधायची असेल तर शुभ मुहूर्त 28 ऑगस्टला सकाळी 6:30 वाजल्यापासून ते 8:30 वाजेपर्यंत असणार आहे. आणि यानंतर दुसरा शुभ मुहूर्त हा 2 वाजल्यापासून ते 4:30 वाजेपर्यंत असणार आहे. तर हे जे 2 शुभ मुहूर्त आहे तर हे यंदा राखी बांधण्यासाठी सांगितले गेले आहे. शक्य असेल तर याच शुभ मुहूर्तावर तुम्हाला रक्षाबंधन साजरं करायचं आहे. नाही शक्य झालं तर तुम्ही राहुकाळ सोडून दिवसभरामध्ये कधीही रक्षाबंधन साजरे करू शकता. आता त्याचबरोबर यंदा या रक्षाबंधनाच्या दिवशीच चंद्रग्रहण आलेलं आहे. आता जरी चंद्रग्रहण असेल तर ते आपल्या भारतामध्ये दिसणार नाही. त्यामुळे तुम्हाला त्या ग्रहणाचे वेद असेल, नियम असेल तर काहीही पाळण्याची आवश्यकता नाही. अगदी गर्भवती स्त्रियांनी सुद्धा कोणतेही नियम पाळायचे नाही, कारण हे ग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणारच नाही. त्यामुळे याचा परिणाम जो आहे तर तो आपल्यावरती होणार नाही. आता आपण जाणून घेणार आहे की माहेरवरून येताना अशा कोणत्या 4 गोष्टी आहे ज्या चुकूनही आणायच्या नाही. या दिवशी प्रत्येक विवाहित स्त्री आपल्या माहेरी जात असते आणि माहेरी गेल्यानंतर तिची पिशवी ही कधीच रिकामी येत नाही. आई काही ना काही वस्तू आपल्या मुलीला देत असते आणि आपण सुद्धा आणत असतो. परंतु वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही वस्तू आहे ज्या कधीही माहेरवरून आपल्या सासरी आणायच्या नसतात. जर तुम्ही असं केलं तर तुमचा नवरा मोठ्या संकटात अडकू शकतो. आता ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. कळत ना कळत आपल्याकडनं या चुका होऊन जातात आणि त्याचे वाईट परिणाम हे आपल्याला स्वतःलाच भोगावे लागत असतात. आणि जेव्हा आपल्या घरात, आपल्या आयुष्यात जेव्हा वाईट दिवस सुरू होतात, संकट येतात, अडचणी येतात, तेव्हा आपण आपल्या नशिबाला दोष देत असतो. माझं नशीबच असं आहे, माझं नशीबच तसं आहे, कोणीतरी माझ्या घराला नजर बाधा केली आहेत, याची नजर लागली, त्याची नजर लागली. पण असं काहीही नसतं. काही चुका या आपल्या स्वतःच्या हातूनच घडत असतात, पण त्या आपल्याला माहीत नसतात. आणि म्हणून ही गोष्ट तुम्हाला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. आता यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे हट्टीपणा. ज्या मुली हट्टी असतात त्यांचा तो हट्टीपणा माहेरी असतानाच पूर्ण केला जातो. परंतु जेव्हा तुम्ही सासरी जातात तेव्हा तुमचे सर्व हट्ट पूर्ण केले जात नाही. म्हणूनच तुमच्यामध्ये जो पण हट्टीपणा आहे, जो काही रागीटपणा आहे, तर ते फक्त तुमचे आईवडीलच सहन करतात. परंतु तुमच्या सासरची लोक राग सहन करणार नाही.
आणि म्हणून पहिली गोष्ट म्हणजे तुमचा हट्टीपणा, तुमचा तापटपणा, तुमचा राग हा तुम्हाला रक्षाबंधनाला गेल्यानंतर तिकडेच सोडून यायचा आहे. यानंतर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे लोणचं. बघा, आई काही ना काही वानुळा आपल्या मुलीला देत असते आणि ज्यामध्ये प्रामुख्याने लोणचं या खूप महिला आपल्या माहेरातून सासरी आणत असतात. पण हे चुकीचं आहे. लोणचं हे आंबट असतं आणि जेव्हा अशी आंबट वस्तू आपण सासरी आणतो तेव्हा आपल्या कुटुंबामध्ये आंबटपणा निर्माण होतो. म्हणजेच आपल्या घरामध्ये वादविवाद व्हायला सुरुवात होते. पती पत्नीमध्ये वाद होतात. त्यामुळे चुकूनही तुम्हाला लोणचं जे आहे तर ते आणायचं नाही. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे वापरलेले जुनी भांडी असेल किंवा वापरलेले काही कपडे असतील किंवा बहिणीच्या काही अशा वापरलेल्या वस्तू असतील किंवा आपल्या माहेरी एखादी वस्तू पडून होती ती ते वापरत नसेल तर ती वस्तू तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरामध्ये आणू नका. शास्त्रानुसार अशा वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या घरात आणणे म्हणजे नकारात्मक ऊर्जा आपण आपल्या घरात घेऊन येत असतो. त्यामुळे त्यांच्या घरातील जे काही दोष आहे तर ते आपल्या घरामध्ये येत असतात, आपल्या वास्तूमध्ये प्रवेश करत असतात आणि त्याचा थेट परिणाम हा तुमच्या कुटुंबावर, तुमच्या पतीच्या आर्थिक स्थितीवरती होत असतो. पतीच्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये अडचणी यायला सुरुवात होतात. तसेच घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही, घरातून लक्ष्मी ही निघून जाते. म्हणून ही एक चूकसुद्धा तुम्हाला अवश्य टाळायची आहे. त्याचबरोबर या रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने सुद्धा आपल्या बहिणीला टोकदार वस्तू असतील, चाकू, सुरी किंवा इतर काही टोकदार वस्तू असेल आणि प्रामुख्याने काचेच्या वस्तू ज्या असतात ना त्या भेट म्हणून देऊ नका. आणि अशा वस्तू महिलांनो तुम्हीसुद्धा तुमच्या सासरी नेऊ नका. वास्तुशास्त्रानुसार माहेरवरून आणलेल्या धारदार वस्तू, काचेच्या वस्तू या पती पत्नीमधील नातेसंबंध खराब करत असते. या वस्तूंमुळे त्यांच्यामध्ये कटुता निर्माण होते, कौटुंबिक क्लेश, याशिवाय पतीच्या डोक्यावर सतत मानसिक ताणतणाव राहतो. त्यांच्या आयुष्यात अनेक आरोग्यासंबंधित गंभीर समस्यासुद्धा वाढत असतात. तसेच पुढची वस्तू आहे ते म्हणजे पिठाची चाळणी. बघा, पीठ चाळण्याची जी चाळणी असते ना तीसुद्धा महिलांनी चुकूनही आपल्या माहेरवरून सासरी नेऊ नये. पीठ चाळण्याची चाळणी संसारात अडचणी आणू शकते आणि म्हणून ही चाळणी नेणेसुद्धा अशुभ मानले जाते. तर ह्या काही वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या माहेरवरून सासरी न्यायच्या नाही. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.